नमस्कार सर्व ताईंना, कशा आहात सर्वजण. तर बघा, सकाळ सकाळी माणसाला जेवण बनवायचं म्हणजे डब्बा द्यायची गडबड. मी काय करते, रोज सकाळी कधी व्हिडिओ काढतच नाही, पण अमृता म्हणजे मी काढते व्हिडिओ. रोज माझा असं रुटीन लागतं बरं का, जरी व्हिडिओ नाही जरी टाकला तरी पण. तर आता बघा, इथे सांडगे भिजू घातले. काल मित्राने सांडगे आणले, सोयाबीनची सांडगे असतात ती, त्याची भाजी बनवायची. आणि भात वगैरे केला इथं कुकरमध्ये. आता याची आपल्याला मी आता थोडीशी साधारण भाजी बनवून घेते. आणि झाली की नाही सगळ्यांचा चहा वगैरे. आता सगळ्यांचा आंघोळी चहा देवपूजा हे असंच चाललेलं असतं. आणि माझं कसं असतं, नंतर मी डबा वगैरे बनवून झाल्यानंतर मी देवपूजा करते, नंतर मग अमृता करत असते. तर चला आता जेवण पटकन बनवून घ्यायचं आहे आपल्याला. आता पीठ वगैरे मळायचं, भाजी बनवायची. तर बघू शकता, इथं मी काय केले, ते सोयाबीनचे सांडगे असतात ना, त्याची भाजी बनवायची आहे आपणाला. तर मस्तपैकी असं तेलामध्ये भाजून घेतलं आहे. आणि नंतर मग भाजून टमाटर, कांदा वगैरे, लसूण सगळं पेस्ट बनवून घ्यायची. आणि मस्त असं बनवायचं, खूप छान भाजी बनते त्याची. आणि पीठ मळून पण घ्यायचं आहे, कारण डब्बा द्यायचा असतो, त्यामुळे सकाळ सकाळी जेवणाची तयारी असते माझी. नाश्ता वगैरे काही बनवतच नाही मी. तर चला, पीठ मळून कसं आहे, 5-10 मिनटं जरा भिजायला ठेवलं ना, म्हणजे चपात्या छान बनतात. आणि लगेच पीठ मळलं की मग ते चपात्या वगैरे अजिबात छान येत नाही. खरं म्हणजे चपाती जर आपल्याला छान बनवायची असेल तर पीठ एकदम मस्त मळलं पाहिजे, चांगलं तेल वगैरे लावून. तर पीठ असं मळून ठेवलं आहे. आणि कांदा लसूण याची पेस्ट पण बनवून घेतलेले. थोडं कसं आहे, आपण त्याला 5-10 मिनटं पाण्यामध्ये भिजू घातलेलं असते, त्यामुळं जरा तेलामध्ये भाजलं ना, मग त्यातलं पाणी पूर्ण निघून जातं आणि मग भाजी छान बनते. नाहीतर मग काय होतं, ते असं एकदम पांचट भाजी बनल्यासारखी बनते. आणि पाण्यामध्ये थोडं नमक पण टाकायचं, म्हणजे ते नमक टाकलेलं ना, त्यामध्ये सांडग्यामध्ये मिक्स होतं, भाजी सपाक होत नाही. पेस्ट पण चांगली अशी मस्त तेलामध्ये हे करून घ्यायची, भाजून घ्यायची. आणि नंतर मग सांडगे असे भाजून घ्यायचे त्यामध्ये. नंतर मग आपला गरम मसाला, हळद वगैरे काय जे टाकायचं आहे ना, ते नंतर मग आपण टाकायचं. मस्तच असं डब्याला वगैरे द्यायला भाजी छानच बनते ते. आता पीठ पण आपलं छान हे झालं, मुरलेलं आहे, त्यामुळे आता चपात्या पण पटकन बनवून घेते. नंतर आणि दुसरी कामं असतात दिवसभर थोडी थोडी. खरं ही डब्याच्या निमित्तानं माझं कसं आहे, जेवण लवकरच बनतं. आणि आता बघा, थंडीचा दिवस चालू झाले, थंडी तर खूप वाजते आता. तुमच्याकडे थंडी आहे की नाही, नक्कीच कमेंट करून सांगा. तर यावर्षी थंडी कमीच आहे, प्रत्येक वर्षी थंडी जास्तच असते. पण आता मी काय केलं आहे, रात्रभर स्वेटर वगैरे कानाला बांधलेलं असतं, पण आता ते जेवण बनवताना कसं कानाला बांधायचं, स्वेटर घालायचं म्हणून मी असेच बसलेले. तर आता थंडी वाजते, पूर्ण पडदा वगैरे लावून आतमध्ये बसले. बघू शकता, अंधार पडल्यासारखं झाला आहे आतमध्ये. लाईटीचा पण एवढा काही जास्त उजेड पडत नाही. बघू शकता, अशी छानपैकी भाजी आपली झालेली. आणि डब्यातून न्यायला छान वाटते की नाही, खायला पण छान वाटते, साध्या सोप्या पद्धतीनं. रोज मी भाजी काय करते, एकदम बाजारात गेले की असं डाळी, नाही तर मटकी, बटाटा, भेंडी असं काहीतरी आणते. पण आता ते वल्ल्या भाज्या सगळ्या संपलेल्या आहेत. मग त्यावेळेला आपणाला म्हणजे उपयोगाला पडेल हे अशा वस्तू आणून ठेवायच्या, म्हणजे नसलेल्या टायमाला आपणाला भाजी बनवता येते. तर आता एवढी पण भाजी पुरत नाही, नंतर आणि भाजी बनवायलाच लागते. त्याला म्हटले, माझं मी डब्बा भरून घेतो, तर मिस्टरला आले डब्बा भरून घ्यायला. आणि मी काय करते, सगळं एकदमच जेवण बनवून घेते. कसं आहे, डब्याला अगोदर बनवायचं, मग नंतर बनवायचं, असं करायलाच नको. एकदमच सगळं बनवून घ्यायचं. इथं अमृतानं बघा देवपूजा वगैरे सगळी केलेली आहे. ती मी जेवण बनवस तर ती देवपूजा करून घेते रोज, कारण नाहीतर मग लय जास्तच वेळ झालेला असतोय. कपडे वगैरे धुवून असे उन्हात घातले, कपडे पण लगेच धुवून टाकते, म्हणजे आपलं दिवसभर वाळते. आता कसं जास्त ऊन पडत नाही, आणि आमच्या दारात असं झाडं वगैरे असल्यामुळे ऊन जास्त पडत नाही, त्यामुळे दिवसभर सुकवायला लागतात, तेव्हा ते सुकतात चांगले.
इथे चहा वगैरे ठेवला. आता चहा घेते, म्हणजे चहाने बटर खायचं आहे मला. म्हणलं चला सगळ्यांनाच आपण चहा असा भरपूर असा बनवू. तर सगळ्यांनी असा चहा वगैरे घेतला आहे आणि देवपूजा आपली केलेली बघितली मी घरात पण छान प्रसन्न वाटत असते. आता हे संध्याकाळचं दिवाबत्ती केलेलं आहे बरं का. त्यात मिस्टर येऊन बसले तिथं. आता अंधार पण पडला आहे असा दारात असं झाडं वगैरे असले आहेत ना, त्यामुळं रस्त्याच्या कडेने लाईटी वगैरे आहेत, पण ते प्रकाश आतमध्ये येतच नाही, अंधार पडल्यासारखा दिसतो. तर कपडे वगैरे म्हटलं चला आता घडी करून ठेवत नाही. सकाळी उठलं की मग ते प्रत्येकाचे कपडे आपापली सापडत नाहीत. मग घडी करून ठेवले की मग ते आपापली घेत असतात. म्हटलं गप्पा मारा तेवढ्या आता आपण कपडे पण घडी करून ठेवायचे आहेत. तर आमचा व्हिडिओ कसा वाटतोय नक्कीच सांगत जावा. व्हिडिओला आणि एक लाईक नक्कीच करत जावा बरं का. आज मिस्टर लवकरच घरात आलेत त्यामुळे दिसायला लागले. आणि संध्याकाळी काय केलं माहिती आहे का, संध्याकाळी पण सोयाबीनचीच भाजी बनवली 2 टायमाला. सकाळी पण तेच बनवली आणि संध्याकाळी पण तेच बनवली. आता तुम्ही म्हणणार सकाळी पण तेच दाखवली आता पण तेच दाखवत आहे, पण तसं नाही. संध्याकाळी पण सोयाबीनचीच भाजी बनवलेली आणि कुकर लावलेला आहे तर भात वरणात असा. कारण भातासंग वरण लागतं. भाजी जरी आपण चपातीसंग खाल्ली तर वरण हे आमच्या 2 टायमाला बनवायलाच लागते. त्यामुळे मी 2 टायमाला असं वरण बनवते. आपलं कुकर लावला ना डाळ भात दोन्ही पण शिजून जाते. तर आता मी संध्याकाळी करणार आहे भाकरी ज्वारीची. सकाळी चपाती असली तर संध्याकाळी आपणाला भाकरी लागते. आणि भाकरीनं काय होतं, आपलं पोट वगैरे गॅस पकडत नाही. त्यामुळे एक टायमाला आपण भाकरीच खायची आहे. तर आता वरण करून घ्यायचं आहे. नंतर मग भाजी तर बनवून घेतली, आता भाकरी पण बनवून घ्यायच्या आहेत. वरणामध्ये लसूण वगैरे जास्त टाकला ना वरण आपलं खूप छान लागते. कढीपत्ता, इथं आमच्या दारात कढीपत्त्याचं झाड आहे त्यामुळे रोज मी फ्रेश ताजा कढीपत्ता घालत असते. तर आता जेवण वगैरे तयार झालं की जेवायचं आपणाला पटकन. तरी पण आमच्याकडे 9-10 वाजतात झोपायला. भांडी वगैरे धुवून सगळं करून करायचं म्हटलं ना. तर आज वरण वगैरे अमृतानंच बनवले. भाकरी वगैरे बघू शकता, भाकरी किती छान बनवले तिने. भाकरीत पण पीठ छानपैकी मळलं तर भाकरी छान येतात, नाहीतर असं जरा भिजवलं आणि भाकरी केल्या ना भाकरी अजिबात चांगल्या येत नाहीत. पिठाचं मळणी झाली पाहिजे चांगली, तरच भाकरी छान लागते चवीला. आणि भाकरी अशी एकदम पांढऱ्या शुभ्र छान बनते बघा. आणि कृष्ण आमचा कसा बसलाय छानपैकी बघा. काय करेल ते त्याला खायला लागतो. तो भजी खातो, चपाती काय देईल ते खात असतो. आणि कोण बसलं की त्याला असं मांडीवर बसायचं असतं, त्यामुळे तो तसा करत असतो. भूक लागली त्यामुळं कसा लागला इकडं तिकडं करायला. आणि तो मिस्टरांनी आज विकत भजी आणलेत बरं का गावातनं. त्यामुळे त्याला म्हटलं आता भजी खाऊ आपण मस्त. आपण घरात किती जरी छान बनवलं तर तशी टेस्टच लागत नाही विकत आणल्यासारखी. त्यामुळे त्यांना म्हटलं विकतच घेऊन या आज. तर मांजरानेच निम्मी भजी खाऊन टाकले आमच्यात. आणि भजी एकदम छान आमच्या इथं मिळतात बरं का, टेस्टी मस्त. कधी कधी आम्हाला खावं वाटलं की आम्ही असं विकत आणून खातो. तर चला मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आता व्हिडिओचा करते एंड इथंच. आणि बारक्या मुलग्याला असं जेवण वाढून द्यायला.